माझ्या समोर आहेत ती व्हॉइस ऑफ सोंडेगर सोहेलजी नांदगावकर हे देखील उद्याच्या दिवसामध्ये जोडले जातील. आणि का नाही उद्या पुन्हा एकदा हिंदीचा एक बुलंद आवाज सोहेल नांदगावकर उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला बघायला मिळतील. त्यानंतरला माहीर मिरकर यांच्या माध्यमातून आहे की जर का हॅलो चेक माहीर मिरकर यांची कमेंट आलेली आहे. जर का उसामानं 3 मध्ये 3 लगातार या ठिकाणी चौका ठोकले तर माहीर मिरकर यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज उसामा देण्यात येईल. त्यानंतरला सौत शिरगावकर सर यांच्या माध्यमातून देखील आपण जर पाहायला गेलं तर एक मोठी कमेंट आली आहे संपूर्ण स्पर्धेसाठी. नक्कीच एक से लेकर 4 तक मासूम नेवरेकर की बहुत मेहनत रहती है. समुंदर के किनारे मैदान बनाना आसान नहीं है. और बुरुंडी बंदर मोल्ला औरंगजेब को तहे दिल से शुक्रिया. आणि नक्कीच साहेब तुमचं देखील अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद आणि मनापासून खूप खूप आभार. सौ शिरगावकर यांची कमेंट होती. या संपूर्ण स्पर्धेसाठी त्यांनी देखील आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत. धावसंख्या 11 या आकड्यावरती 11 11 धावा फलकावरती आहेत. बघा लगातार 3 चौकार 3 विकेट साठी फयाम पावसकर फहीम पावसकर यांच्या माध्यमातून 500 कॅश प्राइज तर तुम्हाला नक्कीच देण्यात येणार आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आहे. समोरच्या क्षेत्रामध्ये आउट ऑफ द पार्क चेंडू सरळ बाहेर आणि यावेळी मात्र विकेटचं पतन. नॅपको नॅशनल संघ थोडासा मात्र चिंतेमध्ये बघायला मिळू शकेल. तुम्ही जर पाहायला गेलं तर दानिश हॅलो चेक हॅलो हॅलो चेक हॅलो चेक हॅलो हॅलो चेक. त्यानंतर तुम्ही जर पाहताय तर नक्कीच वाकार काजी सौदी अरेबिया मधून दानिश विल स्कोर 50 इन दिस मॅच. नक्कीच सर बघावं लागेल मॅच मध्ये स्तब्ध उभं राहिलाय खेळाडू. पकडण्याचा प्रयत्न तर केला नाहीये त्या ठिकाणी दानिशच्या नाहीये तर त्याचा साथीदार अकाईबच्या माध्यमातून या ठिकाणी मोठासा फटका देखील त्या ठिकाणी खेळला गेला. पार्टनरशिप परत ते षटक क्रमांक तुम्ही पाहताय एकंदरीत तर दुसरे इन प्रोग्रेस मध्ये 18 धावा फलकावरती असतील. सुरेख अशा गोलंदाजीचं प्रात्यक्षिक होतं परंतु क्षेत्ररक्षण चांगलं करता आलं नाहीये. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणून केला गेलाय आणि 2चा खेळ संपलाय. धाव संख्या 18 ला एक खेळाडू बाद झालाय. 18 ला एक खेळाडू. चला क्विक फास्ट लगेचच नो टीम मीटिंग आपण त्यानंतर तुमच्या स्क्रीनवरती दिसतील. तर एकंदरीत आहेत अबुधाबीवरून सदरची स्पर्धा खेळण्यासाठी देखील आलेत. गोलंदाज हॅलो चेक हॅलो चेक हॅलो 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 चेक हॅलो हॅलो चेक. ऑप्शनच्या बाहेर यावेळचा फटका दर्जेदार फटका. वा चुम्मश मध्ये स्ट्रोक आहे.
आणि सरळ मात्र चेंडू या वेळेला दानिशच्या बाटमधून चौकार. सरळ समोरच्या क्षेत्रामध्ये यावेळीचा फटका असलेला दानिशनं हे चांगलं पॉझिटिव्ह क्रिकेट मी तरी म्हणेन. कारण का तुमच्याकडे चौकार येतोय, त्यानंतर तुम्ही स्ट्राईक रोटेट करताय, गोलंदाज थोडासा अंडर प्रेशर, परंतु तुम्ही बघताय यावेळेला राशिद फिरकीचा जादूगार. एकंदरीत आपण फजलला ही उपमा दिली, परंतु राशिद देखील चमत्कारवाली गोलंदाजी करतोय. बघा लोकांनी तुम्हाला जर या ठिकाणी नमस्कार करायला पाहिजे ना, तर त्याच्यासाठी अगोदर तुम्हाला चमत्कार करावा लागेल, तरच लोक तुम्हाला नमस्कार करतील. हे देखील तितकंच खरं आहे. दानिशनं सुरेख मात्र इथे सुरुवात केली आपल्या संघाकडनं राशिदच्या विरोधामध्ये. फटके खेळणं कठीण जातं. साकिबला पराजित केलं होतं मागच्या मॅच मध्ये राशिदच्या संघानं, जिथे चांगल्या प्रकारचं योगदान फरदीनच्या माध्यमातून देखील आपल्याला बघायला मिळालंय. पहिल्या दिवसामध्ये फरदीननं देखील सुरेख असं क्रिकेट खेळलं. वेगळा चेंजेस गोलंदाजीमध्ये थोडासा बदल होता. राशिद हा गोलंदाज, अंपायर आपलं डिसिजन असेल आमच्यापर्यंत शो करायचं आहे. येस ओके. शेवटचा एका चेंडूचा खेळ मात्र बाकी असेल. स्मूथ असं टच केलं, फाईन चेंडू, केवळ एक सिंगल आणि त्याचबरोबर षटक क्रमांक 3चा खेळ देखील संपलाय. लॉस ऑफ 1 विकेट 29. आणि त्यानंतरला धावसंख्या तुम्ही पाहताय तर एकंदरीत 30 या आकड्यावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलेला आहे. 30 धावा फलकावरती आहेत. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. शेवटचं षटक असेल. चला क्विक फास्ट आपण लवकरात लवकर या ठिकाणी 30 धावा फलकावरती नवीन गोलंदाज सुझेल. गोलंदाजी ट्रॅक होते. छोटासा खेळाडू आहे. ज्यावेळेला त्याच्या पहिल्या चेंडूवरती यावेळेचा फटका देखील चौकार देऊन जाईल या बॅटर्सला. कमालची फटकेबाजी. वाह, कमाल केली जाते. कमाल धमाल बेमिसाल फटकेबाजी कैफच्या साह्याने केली आहे शेवटच्या षटकामध्ये. सुझेल हा गोलंदाज त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल. राऊंड द विकेट गोलंदाजी, खराब गोलंदाजीचा प्रात्यक्षिक 1+1 अशा 2 धावा मिळतील. तिथे साकिब सर आणि सिद्दीक यांचा मात्र इशारा आलाय की या धावा मात्र 100 आहेत, त्या मात्र खात्यामध्ये तुम्ही जोडून घ्या. ऍब्सोल्युटली राईट. माझ्या समय स्कोररमॅन, ऑनलाईन स्कोररमॅन तुम्ही पाहताय तर अल्ताफ आहेत. आणि ऑफलाईन स्कोर तुम्ही पाहताय मकसूद सर हे देखील जोडले गेलेत. अगदी योग्य अशी स्कोरची टिप्पणी देखील ते करतात. कॅमेरामॅन शहबाज खलफे आणि आपण पाहायला गेलं तर ऑल म्हणजेच काय संपूर्ण टीम आहेत आपली इव्हेंट्स, आणि त्याचबरोबर आमचे आकिबजी चिपळूणकर सर हे देखील संपूर्ण स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट आपण इव्हेंटच्या सायन्याच्या माध्यमातून. 9+4 = 5 अशा 5 धावा ऍड कराव्या लागतील. एक्स्ट्राच्या धावा आपल्याला बघायला मिळतात. क्षमा असावी केवळ आलोचे कतार फायटर्स आणि तहमीद फायटर्स हे दोन्ही संघनायक आपण टॉस साठी कॉम्बॉक्सच्या समोर या. तहमीद फायटर्स आणि कतार फायटर्स, चला टॉस साठी आपण समोर यायचं आहे. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 40 धावा दाफलकावरती या ठिकाणी जोडल्या गेल्यात. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. धावसंख्या 40 वरती स्थिरावलेली. चला टॉस करून घेऊयात आपण. तहमीद फायटर्स आणि कतार फायटर्स दोन्ही संघटक आपण टॉस साठी यायचं आहे. धावसंख्या स्थिरावलेली 40 वरती. 2 खेळू बाद, 2 चेंडूचा खेळ बाकी. सुझेल गोलंदाजीसाठी आहे. समोरच्या क्षेत्रामध्ये खेळ चेंडू पर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचलाय. त्यावेळी संतुष्ट तर तुम्हाला एकाच धावेवरती व्हावं लागणार आहे. ऑफ स्टंपच्या हा नक्कीच सरळ फुल टॉस होता, एक सिंगल, आणि त्याचबरोबर षटक क्रमांक 4 संपलाय. लॉस ऑफ 2 विकेट. धावसंख्या 42 जिंकण्यासाठी
24 चेंडू आणि 43 धावांची आवश्यकता. 43चं टार्गेट असेल. 24 बॉल्स नीड्स 43 रन्स. टॉस यापुढे आपण करून घेतो तहमीद फायटर्स विरुद्ध कतार फायटर्स. तहमीद फायटर्स वॉन द टॉस. डिसिजन मात्र पेंडिंग असेल. चला लवकरात लवकर आपण मॅच खेळवायची आहे. चला आपण सुरुवात करूयात मॅचला. विलंब करू नका. ओपनिंग बॅटर्स राशीद चला. 24 चेंडू आणि 43 धावांची आवश्यकता आहे. राशीदच्या विरोधामध्ये दानिश असेल. दानिश बनाम राशीद. टार्गेट 43. 24 बॉल्स. पहिला चेंडू सरळ बॅटने काय जबरदस्त बॅटची कडा होती का हे मात्र माहित नाही, परंतु संभाव्यता बॅटची कडा असावी, कारण का थोडस आपण जर पाहिलं गेलं. आणि दाऊद तुमच्यासाठी पुन्हा एकदा कॅश मध्ये लागले गेलाय. प्रत्येक चेंडू तुमच्याकडे येईल तो डाईव्ह करून जर पकडला तर शहबाज कल्पेसर यांच्याकडनं तुम्हाला 100 रुपयाचा कॅश प्राइज मिळेल. क्लास गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल. येथे मात्र एकंदरीत तुम्ही बघताय तर फलंदाजाचे पाय पकडणारी गोलंदाजी, यॉर्कर लाईनची डिलिव्हरी, हा क्रिकेटचा आपण बघताय. इथे थोडीशी मिसफील्ड आणि त्याच वेळेला बघा थोडस शरण गती देखील क्षेत्ररक्षक तुम्ही बघताय. हिदायत बाय थेट अबुधाबी स्पर्धा खेळण्यासाठी तर आलेत, परंतु त्यांनी सांगितलं मी या स्पर्धेसाठी मला का खेळण्यासाठी बोलवलं हे तुम्ही उदाहरण बघितलं. आता क्षेत्ररक्षण करत असताना चांगलं क्षेत्ररक्षण केलं. एक एक धाव वाचवण्याचा प्रयत्न तिथे केलाय. राशीदकडे चांगलं पोटेन्शियल, चांगली फलंदाजी करण्याची क्षमता तर आहे. ऑफलाईन ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण, परंतु हा चेंडू पकडत असताना जर का डाईव्ह केली असते तर कॅश प्राइज मात्र या पॉकेट मध्ये पडला असतं दाऊदच्या. नो बॉल. आपल्या धावचीची संधी थोडासा लेझीपणा तिथे डिरेक्टेड असता करीमी मामला बघायला मिळू शकला असता. नो बॉल 1+1 अशा ऍड कराव्या लागतील 2 धावा. धावसंख्या मात्र 6 याकडे होती. शेवटच्या एका चेंडूचा खेळ बाकी आहे. दानिशनं आतापर्यंत प्रभावित अनुशासित गोलंदाजी, ऑफला ड्राईव्ह प्रयत्न केला होता ड्राईव्ह मारण्याचा, परंतु 4 धावा मिळतील तिथे. क्रमांक तुम्ही जर का इथे चेंडू अडवला गेला असता तर 100चा कॅश प्राइज मिळू शकला असता दाऊदला, पण तो चेंडू फरार झाला चौकार करता. 4 मिळाल्या आणि धाव संख्या 10 या आकड्यावरती. चला नो टीम मीटिंग, अजून एक मॅच खेळवायची आहे, त्यामुळे टीम मीटिंग करू नका. या समुद्रात आपण बघते तर भरतीची वेळ आहे. पाणी नक्कीच आपल्या दिशेने येत चाललंय, त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही या ठिकाणी यायचंय. ऑप्शनच्या बाहेर व्हाईट बॉल. ऑप्शनच्या बाहेरच या ठिकाणी जी गोलंदाजी आणि त्यानंतर पुन्हा एकदा व्हाईट बॉल. मागच्या मॅच देखील आपण बघितली असाल तर ऑनला ड्राईव्ह केलाय, त्या ठिकाणी वेल स्टॉप म्हणावं लागेल दिवाईत बाय यांच्या माध्यमातून. हिदायत भाई यांच्या माध्यमातून सुंदर असं क्षेत्ररक्षण, राऊंड द विकेट स्विचचा हिट खेळायचा आहे. तिथे थोडस पंचांकडे देखील चेंडू गेला, परंतु तिथे चेंडू पकडण्यासाठी दानिश देखील पोहोचला होता आणि डिक्लेअर सेक्शन कडे चेंडू मात्र ट्रॅव्हल. थोडेसे युनिक अनोखे फटके देखील खेळले गेलेत. पाण्याचा वेग मात्र वाढत चाललेला आहे, त्यामुळे नो टीम मीटिंग. वेळ खूप महत्वाची असेल. रनफूटचा वापर तर करत असेल बॅटचा, मात्र चेंडू मात्र जाऊन एसके हा जो ब्रँड आहे त्याच्यावरती मात्र जाऊन चेंडू ट्रॅव्हल झाला. शहबाजी कल्पेसर यांचं शॉप आहे बघा. बॅनरच्या आपण सर्वांनी मागे उभं राहायचंय आणि त्याच्यावरती कुणीही जोर देऊ नका. जे ऍडव्हर्टायझिंग बॅनर आहे त्याच्यावरती कुणी जोर देऊ नका आणि बॅनरच्या सगळ्यांनी मागे उभे राहा. धावसंख्या 17 या आकडे होती. 17 बोली तो खतरा. 14 चेंडू मध्ये 26 धावांची आवश्यकता आहे. राशीद तयार राहिलाय. चेंडू पुन्हा टाकावा लागला गोलंदाजाला. चेंडू शिल्लक आहे 14 धावा करायच्या तुम्हाला 26.
चेंडू खणखणीत राशीच्या बाट मधून चौकार. 21 धावा धाव फलकावरती आता जोडल्या जातील. शेवटचा एका चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. या षटकातील 13 चेंडूंमध्ये 22 धावांची गरज बॅटिंग करणारा संघ. म्हणजे तुम्ही पाहताय इथे मात्र राझिन चॅलेंजर्स या संघाला करायचे आहेत. नॅपको नॅशनल संघाने प्रथम फलंदाजी करता चांगला व्हाईट बॉल. पुन्हा एकदा अतिरिक्त धावा. यावेळी पुन्हा व्हाईट बॉल. राशीदनं कमालची संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगली बॅटिंग केली आहे. यावेळी 106 धावा म्हणजे तुम्ही बघताय 22च्या स्वरूपातली धाव. षटक क्रमांक 2चा खेळ. धावसंख्या 24. 12 चेंडू 19 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि त्याचबरोबर 19 धावांची गरज असेल. चला क्विक, नो टीम मीटिंग करू नका. क्विक फास्ट. या ठिकाणी तुम्ही पाहता यष्टींचा क्लीन बोल्ड. सरळ यष्टींचा वेध घेतलाय. मॅच बनत चालले. आणि नक्कीच सर उद्या जर पाहायला गेलं तर एकंदरीत माझ्या समोर जोडले जातील ती व्हॉइस ऑफ सोंडेकर. हिंदीचा एक बुलंद आवाज आहे. आपल्या दापोली तालुक्यामध्ये त्यांनी देखील चांगलं प्रभावित केले. सोहेल नांदगावकर हे उद्याच्या दिवसामध्ये माझ्या समोर जोडले जातील. आणि काय नाही सध्या चर्चेमधलं ते देखील नाव आहे. आणि माझे चांगलेसे परम मित्र देखील आहेत. उद्या पुन्हा एकदा एक मोठा असा माहोल आपल्याला बघायला मिळेल या बोरोंडीच्या बंदर मोहल्ल्यामध्ये. कारण काही मानाची सन्मानाच्या अभिमानाची प्रतिष्ठेची स्पर्धा आहे. आणि प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये उद्या आमचे परम मित्र जोडले जातील. सर्वांचं प्रेक्षकांचं एक मोठासा मनोरंजन देखील केले जाईल. त्यांच्या शब्द सुमनाने इथे मोठासा प्रहार केलाय परंतु चेंडू अडवू शकत नाहीयेत. तिथे कोण रोखू शकत नाहीये चेंडूला. इथे खणखणी स्ट्रोक चौकार मासूमच्या बाट मधून येतोय. धाव संख्या आता 8 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता राहिल्या. स्ट्राइक रोटेट आज जिंकण्यासाठी 7-12 कोणाच्या नावावरती केला जाईल बघावं लागेल. ऑफला ड्राईव्ह आहे. क्षेत्ररक्षण चांगलं केलंय परंतु ज्या वेळेला चेंडू फेकला जाईल वेगानं मात्र सिंगल धाव ही कमेंट केली जाणार. षटकाचा खेळ संपलेला आहे. चला क्विक फास्ट, नो टीम मीटिंग करू नका. 6 चेंडू 11 धावांची आवश्यकता. नॅपको नॅशनल संघ जिंकेल का पहिली मॅच. कारण का त्यांनी मात्र 2 मॅच पैकी 2च्या 2 सामने ते पराजित झाले. तिसऱ्या मॅच मध्ये खेळत आहेत परंतु तिसऱ्या मॅच मध्ये खेळत असताना येथे योग्य वेळेला क्रिकेट सामध्ये 11 डिफेन्स केल्या जातील का. सुरुवात मात्र नो बॉल 1+1 अशा 2 धावा ऍड कराव्या लागतील. 6 चेंडूंमध्ये आता इथे 9 धावांची आवश्यकता राहिली आहे. 6 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. 6 चेंडू 9 धावांची आवश्यकता. ऑफला ड्राईव्ह केलाय तिथे क्षेत्ररक्षक होता. एक सिंगल धाव घेतली जाईल का परंतु नाही. या मॅच मध्ये रोमहर्ष बनत चाललेला आहे. रोमहर्ष बनत चाललाय. अमित फायटर्स आपलं डिसिजन सांगायचंय. बॉलिंग स्वीकारले अमित फायटर्स या संघानं. यावेळी तुम्ही बघताय तर खऱ्या अर्थानं स्ट्राइक रोटेट तर केलीये. 4 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. 7 कोणाची मात्र दिली जाणार तर 4 मात्र कोणाच्या पदरामध्ये राहणार बघावं लागेल. कारण का चौकार येतील का प्रश्न तुमच्या समोर असतील. त्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला शोधावे लागतील. परंतु थोडसा दानिशच्या माध्यमातून थोडीशी मिस फील्ड होती परंतु पंच प्रभावित आहेत की नाहीत. साकीब साफ नकार देत आहेत तिथे आपण बघतोय. 3 चेंडू आणि त्याचबरोबर 7 धावांची आवश्यकता. 3 मध्ये 7. हाय व्होल्टेज मॅच आहे. कंपल्सरी चेसचा फॉर्म्युला. हाय व्होल्टेज मॅच आजच्या दिवसातील जबरदस्त आपण बघतोय.
आणि थोडस रनआउट जर का राशीद इथे झालं असता तर मॅच मग खऱ्या अर्थानं नॅपको नॅशनल या संघाकडे झुकले देखील असते. तुम्ही बघताय तर नाही, इथे धाव घेतली जाणार नाही. 2 चेंडू 7 धावांची आवश्यकता, म्हणजे लगातार तुम्हाला 2 चौकार अपेक्षित आहेत. कंपल्सरी चेसचा फॉर्म्युला आहे. 2 मध्ये 7 सरळ दिशेनं खेळलाय आणि यावेळी तुम्ही पाहताय तर फक्त आणि फक्त खेळाडू मात्र रनआउट झालेला आहे. असीम बाद झाले. तौकीर उर्फ तुम्ही बघताय सुमारक हा खेळाडू आहे. सुमार हा खेळाडू आहे. तुम्ही बघताय तर यावेळी ओव्हर द विकेट गोलंदाजी करतो. 1 चेंडू 6 धावांची गरज, षटकार अवेलेबल नाहीये. गोलंदाजीचा टप्पा योग्य येणार का? ऑफ स्टंपच्या बाहेर. ए भाई आप क्या कर रहे हो? 1 चेंडू 5 धावांची गरज, कंपल्सरी चेसचा पूरा ना मुन्ना ना ये गलतियां ना करने की. ये बल्लेबाज राशिद तो बड़ा मंजवा खिलाड़ी है. 1 चेंडू 5 धावांची गरज. हाय व्होल्टेज मॅच आहे. हाय व्होल्टेज मॅच. 1 चेंडू 5 ची गरज. मॅच फक्त चेंडू तुम्हाला सोडायचा होता, परंतु इथे एक्सपेरिमेंट आपल्याला बघायला मिळते. फुल प्रेशर वाली मॅच, हाय व्होल्टेज मॅच आहे. ज्यांना हृदय विकाराचा प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी मॅच नाहीये. आणि ते सरळ मात्र चौकार कंपल्सरी चेसच्या फॉर्म्युलानुसार नॅपको नॅशनल संघ मात्र जिंकलेला आहे. इक्वली स्कोर झालाय, परंतु कंपल्सरी चेसच्या फॉर्म्युलानुसार नॅपको नॅशनल या संघाने विजयाचं खातं ओपन केलेलं आहे. चला विजय संघाला खरं शुभेच्छा देऊयात नॅपको नॅशनल या संघाला. आता अमित फायटर्स आपलं क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्या. अमित फायटर्स आणि नॅपको नॅशनल आपण या मैदानाच्या बाहेर यायचंय. चला सेलिब्रेशन आपण बाहेर